एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी तोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पहिलं मा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. कसं उगाळतेस ग गंध? जोर नाहीये का हाताला? कपाळाला लावलं की लगेच नाकार वाहील. चुकलं म्हटलं की झालं. आता उदबत्त्या कुठं आहेत ना, दिवा पण तयार आहे. उदबत्त्यांबद्दल विचारलं ना तेवढंच सांग. पंडे पण कधी उत्तर देणार आहेत कुणास ठाऊक. त्यांना पण चांगली बुद्धी दे रे बाबा. ते देवा पुढे दिवा लावताना तरी जरा गप्प बसत जा. हिशोब चुकतोय माझा. आयुष्याचाच हिशोब चुकवून ठेवलाय. नवीन काय सांगताय? आवक आणि खर्च याचा मेळ तर बसला पाहिजे ना. सगळा बसतो. डोकं चालवा जरा. पेन दामोदर शेठ कडनं वृद्धाश्रमाची देणगी यायची ना ह्या महिन्यात. हो. त्यांना सांगा आम्ही वृद्धांसाठी मेडिकल कॅम्प घेतोय आणि लायब्ररीची ही सोय करायची. जेवढे पैसे कमी पडतायत तेवढे गोडीत मागून घ्या. वाह, चांगली कल्पना आहे. ही कायमच चांगली कल्पना देते. तुम्ही माती करतात. बाबा बोलायचं होतं. बोला. तुम्ही बोला. नाही, पैसे हवे होते. पैसे? हो, 10,000. 10,000? कशाला? गॅरेजला माल सप्लाय करणाऱ्याचं बिल थकलंय. तो क्रेडिटवर देणार नाही आता. रे, याच कामासाठी परवा 10,000 दिलेत ना मी तुला. बाबा हो, आपला एक मॅकॅनिक, त्याची आई खूप आजारी होती, त्याला दिले. वा, आईजीच्या जीवर बायजी उदार. 10 रुपये कमवायची तरी अक्कल आहे का रे तुला? आणि घरातले पैसे सरळ दान करून टाकलेस. त्याची आई आजारी आहे म्हणे. तुझ्या आईच्या नाकी नवालेत हे नाही ना दिसत तुला? आई ह्या जो खरंय रे तुझं. पण तू नको टेन्शन घेऊ इतकं. बिझनेस म्हटलं की चढ उतार होणारच ना. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हो हो. काय झालंय? काही नाही रे, गॅरेज मध्ये जरा नुकसान झालंय. त्यात त्याच्या एका मेकॅनिकची आई आजारी आहे. त्याला आगाऊ रक्कम द्यायची म्हणून जरा पैसे हवेत. नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना, बघतो. हा, किती पैसे हवेत? 50,000 हवेत. हो ना? मी देतो. अरे ए इंद्रनील, अरे ए तू कशाला देतोस? मी देतो ना. मी देतो. बाबा, पैसे तुम्ही दिले काय मी दिले काय? घरातच जाणार आहे ना, मी देतो. तशी तुझी इच्छा. नील, अरे किती दमलायस? जा आराम कर. मी नीलिमाला सांगते कॉफी पाठवायला. हा, मी मध्ये. गॅरेजला जायची तयारी करा आणि शिका जरा धाकट्या भावाकडनं.
10,000 हवे होते ना? 50 कशाला मागितलेत? इंद्रनीलच्या लक्षात आलं असतं म्हणजे? तू होतीस नाही ते, तुझ्यावर त्याचा किती भरोसा आहे माहिती आहे ना, त्याचाच फायदा घेतला मी. आणि मला हौस म्हणून नाही मागितले पैसे, तुझ्यामुळेच मागितले. त्या देशपांडेंच्या स्थळापायी 1.25 खर्च करून बसलेस, त्याच्यामुळे वेळ आली माझ्यावर. चल ना ग काकू, मला पण लावून दे ना तेल. अगं मग ये ना इकडे, मी लावते. तू नको लावू, काकू लावेल. तू संपदा ताईच्या डोक्याला लाव ना. तिचं लक्ष कुठे आहे? ती मगासपासून आईस्क्रीम खात बसली हावरटासारखी. पुरे ग, आणि स्वानंदीसाठी ठेवलेस ना? खाऊ दे गाई, तर उगाच इतके दिवस मी डायटिंग करत होते. माझे किती आणि काय काय खायचं राहिलंय माहितीये? अगं म्हणून काय सगळं एका दिवसात खाणार आहेस का? पोट आहे की अलिबाबाची गुहा? स्ट्रेस इटिंग म्हणतात त्याला. पण संपादा ताई, तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाही की तुला स्ट्रेस वगैरे असेल म्हणून. हो ना, हिनेच नकार दिलाय महेश दादाला. काय? जुईली फालतू बडबड करू नकोस. एकतर मोठ्यांचं बोलणं ऐकतेस, स्वतःची मतं मांडतेस आणि मग घरभर बोंबलत फिरतेस. थोबड फोडे ना. जुईली, तू फार बोलायला लागलेस हा आजकाल. पण आई गप्प बसतो एकदम, आणि दोघींनी जा आतमध्ये. नको ती बडबड आपली, सकाळी उठता उठत नाहीत या. आणि ही जुईली, हिची सकाळची शाळा जेव्हा संपेल ना तेव्हा सुटेल मी अक्षरशः. सकाळी उठ ग बाई म्हणताना 1 तास जातो माझा बरोबर. अगं पण आई, आता तू माझ्यावर का चिडलीयस? एक शब्द जरी काढलास ना आता तोंडातून तरी मीच देईन आता तुला एक ठेवून. चला जा दोघींनी आतमध्ये जा, आणि ती तेलाची वाटी घेऊन जा. काही नाही लाड होणार, मी लावते तेल तुला. काकू, मी येते, पण तुम्ही आता आज जा. कुठल्या वहिनी, हो काय झालं? तुम्ही का डोकं धरलंय? तुम्ही या इथे, मी डोक्याला तेल लावून देते तुमच्या. अगं तेल लावून या काळज्या मिटणार आहेत का? जुईली का म्हणाली असं? वहिनी, तुम्ही तिचं काय ऐकताय? ती संपदा म्हणत होती ना ते अगदी बरोबर होतं. इकडचं तिकडचं काहीतरी अर्धवट ऐकलं असणार आणि मग अंदाज लावून बोलली आपली काहीतरी. आणि एक सांगू का? नाही म्हणजे तुम्ही रागवू नका, पण तुम्ही सुद्धा ना फार लाड करता तिचे, म्हणून अशी चुरू बोलत असते कधी बघावं तेव्हा. मला तर काहीच कळत नाहीये. वहिनी, अहो मी काय म्हणते, आता जाऊ दे ना तो विषय. तुम्ही जाऊन झोपा ना आता, आराम करा जरा. हा, हे सगळं ना मी आवरते आता. बाहेरचं घरचं कमी काम पडतं का हो तुम्हाला? आणि काळजी करू नका, सायलीच्या डोक्याला लावेन मी तेल, खरंच. अंजली, अंजली, कसला विचार करतेस? काही नाही, सहजच. नाही, सहजच तू अशी बसलेली नाहीयेस. कसला विचार करतेस सांग? आता काय सांगू, आपल्याच मुलींच्या बाबतीत हे असं काय होतंय?
अगं एवढा धीर सोडायचं काही कारण नाहीये. मुलीचं लग्न म्हटलं की या गोष्टी होणारच थोड्या. असं कसं म्हणता तुम्ही? एकीचं जमलं तर दुसरीचं फिसकटलं. मलाच मेलीला काय दुर्बुद्धी सुचली आणि मोठीचं झाल्याशिवाय धाकटीचं करायचं नाही असं माझ्या तोंडून निघून गेलं. समजा तू म्हणाली नसतीस तर स्वानंदीने लग्न केलं असतं असं वाटतंय का तुला? अगं ती आधी म्हणाली असती ताईचं लग्न होऊ देत मग मी माझं करीन. हो, पण तिला समजवता आलं असतं ना. आता मीच बोलून गेले त्यामुळे काहीच करता येत नाहीये. तो नील किती चांगला मुलगा आहे हो. आणि आपली स्वानंदी आवडते सुद्धा त्याला. त्याचा स्वभाव चांगला आहे, घर चांगलं आहे. माझंच मेलीचं चुकलं. तू जास्त विचार करू नकोस. मी उद्या स्वानंदीशी बोलतो. तिच्या मनात नक्की काय आहे ते विचारून घेतो. खूप वेळ झालाय, झोपूयात आता. उद्या पुन्हा लवकर उठायचं ना. जुईली म्हणते त्याप्रमाणे अंजली, तुझ्या या कॉटनच्या साड्यांना इस्त्री करायची म्हणजे माझे हात भरून येतात अगदी. अहो मग कशाला करताय तुम्ही? राहू द्या ना ते. तुम्ही तुमच्या कपड्यांना करा आणि इस्त्री बाजूला ठेव पाहू. नाही असं कसं? माणसानं किमान व्यवस्थित राहायला पाहिजे. अगदी बरोबर आहे बाबा. आणि आता आई तुला ना स्वतःसाठी खर्च करायला आणि स्वतःकडे लक्ष द्यायला ना शिकायलाच हवं. तूच शिकवायची राहिली होतीस. आई तुझा चेहरा असा का दिसतोय? झोप झाली नाहीये का? बरं झालं तू आलीस. ये जरा ये. मला जरा तुझ्याशी बोलायचंच होतं. आलंय माझ्या लक्षात. माझ्या लग्नाबद्दलच ना? आई अगं रात्रभर काळजी करत होतीस म्हणजे हाच विषय असणार. संपदाचं लग्न ठरल्याशिवाय स्वानंदीच्या लग्नाचा विचारही करायचा नाही असं ती म्हणाली ना. त्याचं आता तिला वाईट वाटतं. अगं भावनेच्या भरात बोलून गेले ग मी ते. आई हे बघ, तू नसती बोललीस तरी मी नसतंच केलं ताईच्या आधी लग्न. माझी बहीण आहे ती, तिच्या मनाचा विचार मला नको का करायला? सांगितलं होतं ना मी तुला. उगाच काळजी करत होतीस. माझ्या मुलीला ओळखते मी. आईची अमुक इच्छा आहे कळल्यावर काहीही न बोलता ती माझी इच्छा पूर्ण करणारच. संपदा नाही तशी. आई असं काही नाहीये. आणि तुम्ही दोघं नका ना माझा विचार करू, ताईचा विचार करा. ती बिचारी दाखवत नसली ना तरी खूप वाईट वाटलंय तिला. अशा वेळी माझ्या लग्नाचा विषय नकोच ना घरात. आपण सगळ्यांनी मिळून ताईला सांभाळायला हवं. अगं हो, पण नील अतिशय चांगला मुलगा आहे आणि त्याचा जीव आहे तुझ्यावर. आणि तुलाही तो आवडतो हो ना? हो बाबा, पण म्हणून ताईच्या भावनांकडे मी दुर्लक्ष नाही करू शकत. आणि त्याला जर माझ्याबद्दल खरंच काही वाटत असेल ना तर त्याने थांबावं. आधी लग्न ताईचंच ठरणार. अगं पण आपल्या प्रॉब्लेमचा विचार त्यांनी का करावा ना? म्हणजे माझ्याशी लग्न करायचे तर माझ्या माणसांचा विचार नको का करायला त्याने? आणि आत्ताच नाही, नेहमीच करायला हवा. आणि काय ग आई, तूच म्हणतेस ना मुलीने माहेर तोडून सासरी जायचं नसतं तर 2 घरं जोडून तिथे जायचं असतं. मग माझ्या बरोबर आयुष्य काढण्याचा विचार करणाऱ्या मुलाने अशा परिस्थितीत मला साथ द्यायला नको का? कधीतरी वेड्यासारखं वाग ग बाई. तुझ्या या समजूतदारपणाचं दडपण येतं मला. आई तुझीच मुलगी आहे की नाही मी? मग कसं वागेन वेड्यासारखं? बरं चला, मला उशीर होते, निघते मी. मी करतो इस्त्री त्याला, तू ये. आणि तुम्ही दोघंही माझी अजिबात काळजी करू नका. झालं समाधान? माझं लाख समाधान होईल. नीलही थांबेल हिच्यासाठी. पण अरे देवा, अजून तुझा पण आहेच का? अहो त्या ललिताबाईंना आपल्या मुलाच्या लग्नाची घाई झालेली दिसते. आणि आपली मुलगी जसं आपलं मन राखते तसं नीलने त्याच्या आईचं मन राखायचं ठरवलं तर नेमकं काय झालं ते विचारायला संपदाला. नाही तर सगळं खेळच बिघडून टाकेल. नील काय करतो इकडे?
स्वानंदी, हे काय आलाय तुम्ही? मी तुझा राग समजू शकतो. आय एम सॉरी. मी का रागवेन तुमच्यावर? संबंधच काय आपला? आणि सॉरी कशासाठी? मी तुझ्याशी न बोलता निघून गेलो, तुला अवॉइड केलं. नाही, इट्स ओके. नाही, इट्स नॉट ओके. प्लीज प्लीज. ऍक्च्युली काय ना, तू होकार दिलाय हे मला कळलंच नव्हतं. माझी चूक झाली. सॉरी, प्लीज समजून घे. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, मी लग्नाला होकार दिला होता कारण माझ्या आई बाबांना माझं आणि माझ्या ताईचं लग्न एका मांडवात करायचं होतं. आता माझ्या ताईचंच लग्न मोडलंय, त्यामुळे आपल्या लग्नाचा प्रश्नच येत नाही. सोडा ना. नाही सोडणार. कधीच नाही सोडणार. माझ्या डोळ्यात बघ. आणि सांग तुझ्या मनात काय ते. एका मांडवात लग्न वगैरे ते सगळं सोडून दे. पर्सनली तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते सांग. आपल्या लग्नाचा प्रश्नच नाहीये. हे जितक्या कोरडेपणाने तू आता म्हणालीस ना, तितक्याच कोरडेपणाने हे पण सांग की तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुला काहीच वाटत नाही ना माझ्याबद्दल? या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज नाही. स्वानंदी, मी तुझा पिच्छा सोडणार नाही. स्वानंदी, तू माझी आहेस, माझी होशील. तुला एक दिवस मला होकार द्यावाच लागेल. स्वानंदी, किती गोड आहे देवाई पोरं. सगळ्या कटकटीचं मूळ ती संपदाच आहे. मी अशी बोलू का? नको बाई, त्यापेक्षा स्वानंदीशीच बोलते. हो, मी यांना एकत्र आणणार. दाढी करून फ्रेश दिसायचं की नाही तुम्हाला? आपल्याला एकविरेच्या दर्शनाला जायचंय गड्यावर. मागे कसं माझा हात धरून आपण गेलो होतो गडावर, तसं जायचंय आता सुद्धा. थकले मी आता, पण तुम्ही काळजी करू नका. मी नेईन तुम्हाला. ओढेन हा गाडा. विश्रांतीला टेकणार नाही मी. विश्रांती कोण घेऊ देणार आहे मला? ती ललिता, ती घेऊ देते मला विश्रांती. तर तिला माहिती नाही मी पण वच्छी आहे, वच्छी. कुठली सोंगटी कशी फिरून तिच्या गळ्याला फास लावेल ना, तिचं तिला सुद्धा कळणार नाही. काय आहे माहितीये का, निर्जीव सोंगट्यात कशाही फिरवलं तरी चालता तो, पण माझ्या सोंगट्या आहेत ना जिवंत हाडामासाच्या. त्यांना दुखवून कसं चालेल? आई एकविरेला काय तोंड दाखवू मी? आणि मला माहिती आहे, तुम्हाला खात्री आहे, तुमची वत्सला माणूस दुखवणार नाही. फार मोठं पाप असतं माणसाचं मन दुखवणं. काय म्हणताय? सुरुवात कुणापासून करायची? स्वानंदी पासून.
समंजस आहे ती समजावेल तिच्या बहिणीला. स्वानंदी बघा